नमस्कार, मी पौर्णिमा द सामन्स फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी करणार आहे मस्त अशी पारंपरिक आजीपणजीच्या काळातली खमंग व तितकीच पारंपरिक अशी रेसिपी म्हणजे मेथकूट। आता मेथकूट म्हटलं की तुम्ही अगदी कुठल्याही सीझनमध्ये याला खाऊ शकता। उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे, खाण्यासाठी एकदम कम्फर्ट फूड आहे। जर तुमच्या तोंडाला चव नाही आहे, तुम्ही आजारी आहात किंवा तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये काहीतरी साधं पण खमंग हवं आहे, त्यावेळेस तुम्ही हे मेथकूट नक्कीच खाऊ शकता। व या मेथकूटापासून तुम्ही काय काय करू शकता, म्हणजे कुठले पदार्थ तुम्ही कशासोबत खाऊ शकता हे देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व एकदम परफेक्ट व खमंग भाजणी कशी करायची ते देखील दाखवलेलं आहे। आता ही जी रेसिपी आहे ती मला माझ्या आईने सांगितलेली आहे व तिला तिच्या आईने अशीच ती आजीपणजी करत रेसिपी इथंपर्यंत पोचलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे मेथकूट भाजणी करण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आपण इथे बघून घेऊया। तर इथे मी 2 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहे 1 वाटी एवढे मुगाची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर इथे घेतलेला आहे 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी इथे रेग्युलरच तांदूळ जो आहे तो घेतलेला आहे। तुम्हाला हवा तर तुम्ही इथे जाडा तांदूळ घेतला तरी पण चालेल। त्यानंतर इथे काही मसाले घेतले, त्यामध्ये 1 टीस्पून हिंग घेतलेला आहे, 2 टीस्पून इथे मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून हळद घेतलेली आहे। त्यानंतर इथे 1 टेबलस्पून मेथी दाणे घेतलेले आहेत। त्यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला इथे काळी मिरी लागणार आहे। 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, याच्याऐवजी तुम्ही तिखट देखील वापरू शकता। त्यानंतर 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत। त्यानंतर इथे 1 टेबलस्पून एवढं सुंठ पावडर घेतलेली आहे आणि 1 टीस्पून इथे राई घेतलेली आहे। आता सुंठ पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे अख्खं सुंठ घेतला तरी चालेल आणि 4 टेबलस्पून धणे घेतलेले आहेत। आता आपण ही जी भाजणी आहे ती सर्वप्रथम तयार करून घेऊया। तर इथे एक पसरट अशी जाड तळाची कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आपण इथे चण्याची डाळ जी आहे ती छान अशी भाजून घेणार आहोत। आता इथे सर्व भाजणी तयार करताना आपला गॅसचा फ्लेम जो आहे तो आपल्याला इथे लो ठेवायचा आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही जी सर्व भाजणी आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे। आपण गॅसचा फ्लेम इथे जर मोठा ठेवला तर आपण जे काही भाजून घेणार आहोत ते सर्व वरच्यावरती भाजलं जाईल, पण आतमधून ते छान असं खरपूस खमंग भाजले जाणार नाही। थोडंसं मॉइश्चर आतमध्ये राहील, त्यामुळे शक्यतो इथं गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियम टू लोच ठेवा आणि त्यावरतीच ही भाजणी जी आहे ती तयार करून घ्या। आता चण्याची डाळ जी आहे ती छान असं खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। आणि इथे लक्षात घ्या, कुठलंही धान्य आपल्याला इथे करपवायचं नाही आहे किंवा काळं करायचं नाही आहे। साधारण असं छान असं गोल्डन कलरवरती आपल्याला खमंग असा वास येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे। ही एक टीप आहे, ती लक्षात ठेवा, म्हणजे आपली मेथकूट भाजणी जी आहे ती छान अशी तयार होते। व जेव्हा आपण मेथकूट हे तयार करून घेऊ तेव्हा आपली मेथकुटाची भाजणी जी आहे ती काळी अशी तयार होणार नाही। जर आपण जास्त भाजणी केली तर ही भाजणी काळी होऊ शकते। तर हे बघा, साधारण इथे 7 ते 8 मिनटं लागले मला चणे भाजण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता अगदी हलका असा कलर याचा चेंज झालेला आहे, अजिबात काळं वगैरे मी याला केलेलं नाही आहे। तर अशाच प्रकारे इथे चण्याची डाळ आपल्याला छान अशी भाजून घ्यायची। आता एखाद्या ताटामध्ये किंवा कॉटनच्या कपड्यावरती हे काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। अशा प्रकारे पसरवून घ्या, म्हणजे पटकन थंड होतं व वाफ देखील यातली निघून जाते। आता इथे उडदाची डाळ व मुगाची डाळ आपण भाजून घेणार आहोत। आता ह्या दोन्ही डाळी आकारामध्ये सारख्या आहेत, त्यामुळे इथे आपण एकत्र भाजून घेत आहोत। चण्याची डाळ जरा आकाराने मोठी आहे, त्यामुळे ती सेपरेट भाजून घेतली। आता सर्वच जर आपण इथे एकत्र भाजून घेतलं तर ते भाजलं जाणार नाही व्यवस्थित। काही धान्य भाजलं जाईल, काही धान्य भाजलं जाणार नाही, त्यामुळे इथे आपण असं सेपरेट भाजून घेत आहोत। आता ह्या दोन्ही डाळी आकारामध्ये सेम आहेत, त्यामुळे इथे दोन्ही डाळी आपण भाजून घेत आहोत। आता ह्या देखील दोन्ही डाळी आपल्याला छान अशा खरपूस खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत, छान असा खमंग वास येईपर्यंत। ह्याला देखील आपल्याला करपवायचं नाही आहे, अगदी हलके गोल्डन असे डाग पडेपर्यंत आपल्याला ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, साधारण इथे 5 मिनटं झालेले आहेत आणि आपल्या दोन्ही डाळी छान अशा भाजून झालेल्या आहेत। ह्या देखील आपण काढून घेऊया व छान अशा पसरून घेऊया, म्हणजे थंड होतील। आता इथे आपण भाजून घेणार आहोत तांदूळ। आता तांदूळ देखील आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत। तांदूळ भाजायला जास्त वेळ लागणार नाही, एक साधारण 4 ते 5 मिनटामध्ये तांदूळ देखील आपले छान असे भाजून होतील। आता इथे सर्व धान्य जे आहे ते आपल्याला छान असं स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। ह्याला धुवायचं वगैरे अजिबात नाही आहे, फक्त ह्याला पावडर वगैरे लावलेलं असतं, त्यामुळे छान असं कॉटनच्या कपड्याने स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं। तर हे बघा, इथे साधारण 4 ते 5 मिनटं झालेले आहेत। तांदूळ देखील छान असे पांढरे शुभ्र दिसत आहेत। तर इथे आपले तांदूळ देखील छान असे खरपूस भाजून झालेले आहेत, ह्याचा देखील छान असा सुवास येतो। तर हे बघा, ह्याला देखील आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे।
जसे जसे आपण भाजणी करत जाऊ तसं तसं आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आता 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील आपल्याला चांगल्या अशा गरम करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपण भाजणी करताना त्या छान अशा पटकन बारीक होतील. आता इथे आपण बाकीचे सर्व मसाले जे आहेत ते भाजून घेणार आहोत. त्यामध्ये धणे, मेथी, त्यानंतर जिरे आणि काळी मिरी. आता ह्या सर्व गोष्टी छोट्या छोट्या आहेत, त्यामुळे ह्या आपण एकत्र अशा भाजून घेऊ शकतो. ह्या देखील कमी फ्लेमवरती छान अशा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायच्या. आता धणे वगैरे भाजण्यासाठी जास्त वेळ आपल्याला लागणार नाही आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या छान अशा खमंग भाजल्या जातील. तर हे बघा, इथे 2 ते 3 मिनटं झालेले आहेत, मस्त असा छान सुगंध येतोय. आता इथे गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि बाकीचे जे आपले पावडर्ड मसाले आहेत ते सर्व यामध्ये घालायचे आहेत, जसं की मीठ, हिंग, सुंठ पावडर, मोहरी, हळद. इथे गॅसचा फ्लेम यासाठी ऑफ करायचा आहे कारण हे पटकन करपू शकतं, त्यामुळे आता ह्या सर्व बाकीच्या गोष्टी गरम आहेत त्यामध्येच हे सर्व छान असं भाजलं जाईल. त्यामुळे गॅसचा फ्लेम ऑफ करूनच इथे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जे काही मॉइश्चर आहे ते निघून जावं यासाठी आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपली सर्व भाजणी तयार झालेली आहे. आता इथे मी संपूर्ण भाजणी जी आहे ती एका ताटामध्ये छान अशी काढून घेतली. त्याला व्यवस्थित असं पसरवायचे. अर्धा ते पाऊण तास याला फॅनखाली छान असं थंड करून घ्यायचे, त्यानंतर आपण याची भाजणी करूया. तर हे बघा, व्यवस्थित इथे सर्व धान्य जे आहे ते छान असं थंड झालेलं आहे. आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या सुक्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत व थोडं थोडं धान्य करत आपण हे जे मेथकूट आहे ते छान असं बारीक दळून घेऊया. तर एकदम असं बारीक नाही दळायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे थोडंसं असं सरसरी, थोडंसं अगदी जाड असं हे ठेवायचं आहे. एकदम पावडर असं करायचं नाही, जशी हळद पावडर असेल त्या प्रकारे आपल्याला इथे करायचं नाही आहे. अगदी थोडंसं असं ह्याला जाडसर ठेवायचं आहे. आता इथे आपण चाळणीतनं ह्याला चाळून घेऊया, म्हणजे जे काही एकदम जाड असे पार्टिकल राहिले असतील तर ते चाळणीतनं म्हणजे बाहेर राहतील यासाठी. तर हे बघा, अशा प्रकारे काळी मिरी वगैरे थोडीशी जाडसर राहते किंवा चण्याची डाळ देखील थोडीशी जाडसर राहते, त्यामुळे इथे आपल्याला असं चाळून घ्यायचं. हे अगदीच म्हणजे खूपच जाड आहे, त्यामुळे इथे आपल्याला असं अशा प्रकारे चाळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित छान अशी आपल्याला इथे पावडर मेथकुटाची मिळेल. इथे आपलं मस्त असं खमंग मेथकूट तयार झालेलं आहे. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ह्याला भरून ठेवूया. तर तुम्ही प्लास्टिकचा डब्बा, काचेचा डब्बा किंवा स्टीलचा डब्बा कुठलाही वापरू शकता, फक्त हवाबंद डब्यामध्ये ह्याला ठेवायचं आहे, म्हणजे हे छान असं 3 ते 4 महिने टिकतं. त्यानंतर तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता. फक्त घेताना ह्याला शक्यतो ओला हात लावायचा नाही, सुक्या चमचानेच ह्याला घ्यायचं. आता ह्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला भरणीमध्ये आपण भरून ठेवूया. तर तुम्ही बघू शकता मेथकूटचा कलर देखील खूप छान असा आलेला आहे. जर आपण ह्याची जास्त भाजणी केली तर मेथकूटचा कलर जो आहे तो थोडासा काळसर होतो, त्यामुळे शक्यतो भाजणी ही जेवढं वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळातच करून घ्या. आणि इथे आपलं मस्त असं खमंग मेथकूट तयार झालेलं आहे. आता यापासून आपण कुठले कुठले पदार्थ करणार आहोत ते आपण इथे बघून घेऊया. तर सर्वप्रथम आपण इथे तोंडी लावण्यासाठी मेथकूट कसं तयार करायचं, म्हणजेच मेथकुटाची कोशिंबीर कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथे 2 टेबलस्पून दही घेतलेलं आहे, त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे इथे मेथकूट घालायचं आहे व त्याला देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला थोडासा कांदा घालायचा, चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं व यामध्ये फोडणी घालायची आहे. त्यासाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची घेतली आहे. ह्याचा छान असा तडका मस्त असा मेथकुटावरती घालायचा आहे व त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व करताना वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथे मस्त असं आपलं तोंडी लावण्याचं मेथकूट तयार आहे. आता इथे मेथकूट भात आपण करणार आहोत. तर त्यासाठी इथे छान असा मस्त मऊ लुसलुशीत भात घेतला आहे, त्यावरती मस्त असं मेथकूट, तुपाची धार, थोडंसं चवीपुरतं मीठ, आपलं मस्त मेथकूट भात देखील इथे तयार झालेला आहे. हे जे मेथकूट आहे ते तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. पोळीसोबत खाण्यासाठी चवीपुरतं मीठ व थोडंसं त्यावरती फोडणी टाकून तुम्ही हे कालवून खाऊ शकता. भाकरीसोबत देखील खाण्यासाठी एकदम छान असं लागतं. तर अशा प्रकारे अगदी पारंपरिक पद्धतीतली एकदम खमंग रुचकर अशी मेथकूट भाजणी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. आता मेथकूट म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये ह्याची वेगवेगळी करण्याची पद्धत असते. पद्धत म्हणजे सामानामध्ये थोडाफार कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. तर तुमच्याकडे मेथकूट भाजणी कशी करतात ती कमेंट करून मला नक्की कळवा व ती कशा प्रकारे खाल्ली जाते हे देखील नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.